तर धारावी प्रकल्पालाही ठाकरेंचा सेटलमेंटसाठीच विरोध असल्याचा आरोप शिंदेंनी केलेला आहे। तुमच्या काळातील अटी आणि शर्ती अदानींना लागू आहेत, मग विरोध कोणत्या मुद्द्यावर करता असा सवालही त्यांनी केलेला आहे। तर टीडीआर ही नियमानुसारच देण्यात आल्याचं शिंदेंनी आपल्या निवेदनात सांगितलंय। जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय, 100 कोटीच्या वर, मग यांच्या पिढ्या बसून काही न करता हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय। हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा तिकडे पण वापरा तिकडे पण वापरा। एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला टीडीआर पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं। धारावी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या पारदर्शक आहेत, त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे। हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता आणि हा विशिष्ट प्रकार आहे। जवळपास 10 लाख लोक राहतात। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सुद्धा विधानसभेत आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। ललित पाटीलवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे याची चौकशी करा असं म्हणत विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर ललितचा ड्रग्ज कारखाना 2020 मध्येच म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। या नाशिकच्या संदर्भात कुणाचा आता सहभाग आहे, करा चौकशी, करू द्या। खरं तर मला वाटतं की ललित सापडला म्हणून हे सगळं वर आलं। हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा, या टोकाच्या खाली जे दडले आहेत हे फार मोठं रॅकेट आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या माफियाचे ड्रग माफियाचे धागेदोरे हे गुजरात पर्यंत आहेत, हे खेदाने सांगावं लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल। ड्रग्सच्या कारखाने वगैरे याच्यावर बोलले, वस्तुस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात हे कारखाने आढळून येत आहेत, पण पुन्हा मी जर राजकीय बोलायचं ठरवलं विरोधी पक्षनेते, ललित पाटीलचा कारखाना कधी सुरू झाला माहिती आहे? 2020 साली।